हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे 2 टायरमध्ये 2 kg केक, तो पण आहे डॉल केकचा. तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे व्हिप करून इटालियाच्या बिटरने. तर इटालियाच्या बिटरने आपण 1 टाईम 1/2 kg केकसाठी, म्हणजे जर तुमचा बाउल मोठा असेल तर जास्त एक्स्ट्रा घेऊ शकता, बट मी स्टार व्हिप क्रीम वापरते. तर आपण विदाऊट AC म्हणजे नॉर्मल आपल्या घरातल्या टेम्परेचरवरती आपण ती व्हिप करायची असते आणि आपण केकला आयसिंग करायची असते. त्याच्यासाठी आपण अगोदर 1/2 kg केकसाठीच घ्यायची आणि नंतर मग थोडी जसं तुम्हाला लागेल तशी व्हिप करायची, जर मोठी ऑर्डर असेल तर. आणि एकदम जर आपण ओव्हरबीट म्हणजे जास्त समजा 1 किलोचा पूर्ण पॅकेट व्हिप करायला गेलो तर तुमची मशीन गरम होऊ शकते आणि बिघडू शकते. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं, तर 1/2 kg केकसाठी जेवढी क्रीम लागते तेवढी अगोदर बीट करायची आणि नंतर ती संपल्याच्या नंतर सेकंड टाईम दुसरी बीट करायची. आणि आपल्याला ज्यावेळेस क्रीम आपण बीट करतो तर त्याच्यासाठी लिक्विडी क्रीम लागते. तर लिक्विडी क्रीम वापरायची. आणि इथे पाहू शकता मी सेकंड लेअर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ॲड करत आहे चॉकलेट गनाश. तर हे गनाश जर तुम्ही आपल्या केकमध्ये ॲड केलं तर तुमच्या केकच्या टेस्टला ना 1 नंबर टेस्ट येणार आहे आणि तुमच्या डेलीच्या 2-3 ऑर्डर फिक्स होणार आहेत. ठीक आहे. आणि नेहमी आपण काय करायचं, केक बनवताना ना तर लेस क्रीममध्ये केक बनवण्याचा प्रयत्न करायचा. जर आपण चॉकलेट गनाश आपण आतमध्ये ॲड करत आहे तर लेस क्रीम, आणि जरी नाही केलं तरी पण तुम्ही थोडीशी क्रीम कमी वापरायची आणि केकच्या स्पॉन्जला ना शुगर सिरपने सोक करायचं. जर तुमच्याकडे शुगर सिरप असेल तर शुगर सिरपने सोक करायचं, नाहीतर मसाला आईस वॉटर असतं तर त्याने आपण केक 10 मिनटामध्ये सेट करू शकतो. ठीक आहे. तर इथे मी ते वापरलेलं आहे मसाला आईस वॉटर. आणि हा केकचा आपण 1.5 किलोचा खालचा बनवणार आहे आणि वरती 1/2 kgचा बनवणार आहे. तर असा आपला तो 2 kgचा केक रेडी होणार आहे, हाईटमध्ये आहे. ठीक आहे. तर हा 3rd लेअर आहे, अजून एक 4था लेअर. 3 लेअर लावला तर तुमचा 1 kg रेडी होतो. आणि हा थोडासा वरचा अजून थिक आहे आणि थोडंसं आपण साईडून पण एक्स्ट्रा वर्क वाढतो, त्याच्यामुळे आपल्या 4 लेअरमध्ये आरामात 1.5 किलो केक रेडी होतो. ओके. आणि क्रम कोट करायचं. जर डिझाईनचा केक असेल ना, 2 टायरमध्ये कधी पण केक बनवायला गेलात तर काय करायचं, 2 टायरमध्ये केक बनवताना जो आपला खालचा असतो तर अर्धा तास खालचा लेअर असतो, नंतर मोठा लेअर असतो त्याला सेट करायला ठेवायचं. कारण काय होतं, जर आपण 15 मिनिट केक बनवत अर्धा तास, आणि चॉकलेट केक बनवताना काय होतं, आपल्याला बाहेरून पण चॉकलेटची क्रीम वापरावी लागते. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, मग थोडंसं सेट झालं ना की मग ती क्रीम हलत नाही, म्हणून थोडंसं सेट करायचं. आणि त्याच्यावरती आपण 1/2 kgचा अजून एक ठेवणार आहे, तर त्याच्यामुळे त्याला थोडंसं सेट केलं तर तो एक बेनिफिट होऊन जातो. डायरेक्ट आपण जर लगेच एक केक बनवला लगेच आणि लगेच दुसरा 1/2 kgचा बनवला आणि त्याच्यावर ठेवायला गेलो, ठीक आहे, ठेवला तर काय होणार, त्याला तो थोडासा खाली दबला जाणार. मग तुमचा जो केकचा लुक आहे ना तो थोडासा खराब होण्याची शक्यता असते. आणि इथे मी घेतली आहे, ठीक आहे, तर एकदम लाईट पिंक कलर आहे, बेबी पिंक कलर. त्यांच्या मुलीचा बड्डे होता, त्यांना जसा फ्रॉक त्यांनी आणला होता त्याच्याप्रमाणे आपण केकवरती डिझाईन करणार आहे. कधी पण तुम्हाला कस्टमरने असा कस्टमाइज ऑर्डर सांगितला असेल बर्थडे पार्टीसाठी, तर काय करायचं, त्यांचा जो बड्डेचा थीम असेल त्याच्याप्रमाणे आपण केकला कलर आणि डिझाईन करू शकतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण अशा चॉकलेट केकवरती डिझाईन करतो ना त्यावेळेस काय करायचं, तर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि नंतर आपण डायरेक्ट केकवरती लावायची. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर आपली क्रीमला फिनिशिंग एकसारखी येते आणि चॉकलेटच्या क्रीममध्ये मिक्स होत नाही आणि इझिली पटकन होऊन जातं. तर आपल्याला ज्यावेळेस आपण पायपिंग बॅगने क्रीम लावतो त्यावेळेस असा हा स्टँडिंगवाला स्पॅच्युला एक असतो किंवा दुसरा अजून ह्याच्यापेक्षा एक मोठा भेटतो, त्याने आपल्याला फक्त एकदम लाईटली टच करायचं आणि टर्न टेबलला फिरवत जायचं, म्हणजे केकला आपल्या पूर्ण 1 नंबर फिनिशिंग येते आणि जास्त वेळ आपल्याला त्याला हे होत नाही आणि आपले केकची क्रीम जी असते ना ती व्यवस्थित छान होते. तर याच्यावरती काय करायचं, आपल्याला थोडीशी क्रॉसवाली डिझाईन करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लावायचे आहेत शुगर बॉल्स. ठीक आहे. तर त्याप्रमाणे मी थोडेसे लाईन मारून घेत आहे स्पॅच्युलाने. तर
त्या थोड्याशा दिसणार नाहीत, कारण आपली क्रीमचा कलर आहे तो पण लाईट आहे. आणि इथे पाहू शकता, इथं दिसते बघा स्टार्ट केलेली, इथे. आणि नंतर त्याच्यामधूनच आपल्याला क्रॉस करायचे. तर केकची हाईट थोडीशी कमी आहे, म्हणजे 1.5 किलोचा केक आहे, बट थोडासा अजून मोठा असतं तर अजून थोडेसे त्याचे बॉक्स बनले असते. तर त्याप्रमाणे आपण करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सिल्वर कलरचे शुगर बॉल्स लावायचे. तर ज्यावेळेस आपण लाईट कलरवरती सिल्वरचं काम करतो ना, तर खूप छान लुक येतो. तर तो मी सेट करायला ठेवला. सेट करून त्याच्यानंतर त्याच्यावर पिंक कलरचं काम केलेलं आहे. आणि हा त्याच्यावरती येणार आहे 1/2 kgचा केक. हाईटमध्ये आहे म्हणून मी हा बेक केलेला आहे 5 इंचच्या टीनमध्ये. ठीक आहे, म्हणजे हायटेड आहे तो त्याप्रमाणे. ओके, त्याच्यामध्ये पण गनाश वापरलेला आहे, पाहू शकता अशा प्रकारे. आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. ओके, तर लेस क्रीममध्ये आपण नेहमी सगळेच केक लेस क्रीममध्येच बनवते मी. तसंच तुम्ही पण ट्राय करा. आणि डेली ऑर्डर वाढण्याची गॅरंटी आपल्या क्रीमवरती असते आणि आपल्या टेस्टवरती. तर टेस्ट पाहिजे असेल क्रीमची चांगली तर रिच कंपनीची स्टार व्हिप आहे, ती पण 1 नंबर आहे टेस्टला. आणि ट्रोपोलाइट ती पण छान आहे, बट ती जास्त पटकन मेल्ट होते. कारण जर आपण लगेच केक बनवला आणि कस्टमरला दिला तर म्हणजे थोडंसं जास्त डिस्टन्सवरती घेऊन जात असेल तर तो घरापर्यंत जात नाही, तो क्रीम लगेच मेल्ट होते. कारण त्याच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. कधी जर तुम्ही असं त्या क्रीम बनवलेली साईडला ठेवली किंवा शिल्लक राहिलेली ठेवली तर त्याच्यामध्ये ना पाणी एका जाग्यावर येतं. असं माझ्याकडून खूप वेळ झालेलं आहे. मला वाटायचं की फ्रीजवरती जे आपलं स्वेटिंग होतं ना त्याचं पाणी पडले की काय असं वाटायचं, बट ते तसं नव्हतं. त्या क्रीममध्येच पाण्याचं प्रमाण जास्त होतं. पण त्या केकला म्हणजे ती जी क्रीम आहे ना त्या क्रीमने केकला खूप छान शाईन येते. स्टार व्हिपपेक्षा पण त्या क्रीमला शाईन ना चांगली येते ह्याच्यापेक्षा. पण ह्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते कमी आहे आणि ही अशी पाणी वगैरे सोडत नाही शिल्लक राहिली तरी. ठीक आहे, तर हा आपला आहे 3rd लेयर. आणि ज्यावेळेस आपण केक एकावर एक ठेवायला जातो किंवा ह्याच्यावरती आपण हा केक ठेवणार आहे तर त्याच्यासाठी दोन्ही पण केक आपल्याला अर्धा तास केक फ्रीजमध्ये वेगवेगळे ठेवायचे सेट होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे शिफ्ट करायचे. तर इथं मी छोटासा होता 1/2 kgचा म्हणून एकच स्पॅच्युला घेतलेला आहे. आणि तो खालच्या केकला टच नाही झाला पाहिजे असं ठेवायचं, नाहीतर टच झाला तर तुमच्या जे केकला फिनिशिंग आलेली असते ती थोडी तर खराब होण्याची शक्यता असते. तर इथं पाहिलं असेल तुम्ही कसा मी तो आतला जो नाईफ आहे तो बाहेर काढलेला आहे त्याप्रमाणे. आणि वरती पण सेमच डिझाईन होती. तो हा पण असाच ठेवू शकतो, बट त्याच्यावरती डिझाईन होती त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती पण डिझाईन काढलेली आहे. पिंक कलरचीच आहे आणि वरती असे फ्लावर काढलेले आहेत. आता ते पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, तर एकदम छोटं 0 साईजचं स्टार नोझल येतं ना, आपण ॲमेझॉनवरतून मागवले ना तर त्याच्यामध्ये 12 पीस येतात. 150 रुपयाला मी फर्स्ट टाईम ठीक आहे, लॉकडाऊनमध्ये ते मागवले होते मी. तेच यूज होतात मला डॉल केकला आणि जे बारीक डिझाईनचे केक असतात ना त्याच्यामध्ये. तर इथे मी त्याच नोझलने तर फक्त काय केले, थोडंसं प्रेस केलेलं आहे त्याला, जास्त पण काही केलेलं नाही आहे. तर इथं अशा प्रकारे डॉलचा जो लुक आहे म्हणजे त्याचा जो वरचा फ्रॉक आहे तो तयार केलेला आहे. आणि त्यांना लेस क्रीममध्ये केक हवा होता त्याच्यामुळे फक्त त्याच्यावरती जे रोजेस आहेत ना ते फक्त साईडला होते बाजूला, आणि त्याच्यावरती ती आतमध्ये डॉल होती. म्हणजेच डॉलच्या फ्रॉकवरती रोजेस पूर्ण आहेत. ठीक आहे, तर आणि हे आहेत लीफ. तर अशा प्रकारे लेस क्रीममध्ये आपण डॉल केकचा ट्राय करू शकतो.
खूप छान लुक वाटतो ह्याने पण. आणि ह्याच्या खालच्या स्पॉन्जला आहेत ते खालचा जो लेअर आहे त्याच्यावरती आहे सिल्वर कलरचे शुगर बॉल्स आणि वरती आहेत ते व्हाईट कलरचे शुगर बॉल्स आहेत. आणि त्याच्यावरती साईडला थोडेसे म्हणजे ते सेम डिझाईन आहे तसा तो मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर आणि खाली आपण इथं 2 रोजेस काढलेले आहेत त्याच्यावरती थोडेसे लावणार आहे बटरफ्लाय. ओके. आणि तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. ओके. आणि असेच जर तुम्हाला घरी बसून आपला होम बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर डेली नाही पण जे लाँग व्हिडिओ असतात ते आठवड्यातून 2-3 तरी अपलोड करते. कारण जशा ऑर्डर येतील तशा मी नवीन डिझाईन असेल तर अपलोड करते. डेलीच्या ज्या ऑर्डर असतात त्या नॉर्मल असतात. हाफ KG केक, 300 ग्रॅमचा केक. आणि हे बटरफ्लाय जे आहेत ते ग्लॉसी प्रिंटपासून मी बनवलेले आहेत. तर ते पण आपल्याला बाहेर मार्केटमध्ये जे केक मटेरियल शॉपमध्ये भेटतं ना ते जरा कॉस्टली असतात. आणि आपण ते घरी पण बनवू शकतो म्हणजे कलर प्रिंट काढायची. तर डॉलचा लुक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा होता फर्स्ट बड्डेसाठी केकची ऑर्डर डन झालेली आहे. ठीक आहे. तर नंतर पिंक कलरचं नाव टाकून त्यांना दिलेलं आहे कारण गोल्डन खालचा जो बेस आहे तो पण गोल्डन होता आणि नंतर हा असा करून दिला आहे.